मुंबई उच्च न्यायालयाने हिंदू कुटुंबातील वारसा हक्कांबाबत एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिलाय, ज्यामुळे अनेक कुटुंबातील संपत्तीविषयक वादांवर स्पष्टता आलीय. न्यायालयाने स्पष्ट केले की नातवंडांना त्यांच्या आजोबांच्या संपत्तीवर जन्मसिद्ध हक्क सांगता येणार नाही. म्हणजेच आजोबांचे निधन झाल्यावर त्यांची मालमत्ता आपोआप नातवंडांकडे जाणार नाही. हा निर्णय 27 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर खंडपीठाने विश्वंभर विरुद्ध सुनंदा या प्रकरणात दिलाय. या प्रकरणात एका नातीने दावा केला होता की तिच्या आजोबांच्या संपत्तीत तिला हिस्सा मिळायला हवा, कारण तिच्या आईचा त्या संपत्तीवर हक्क आहे. मात्र न्यायालयाने हा दावा फेटाळत सांगितले की नात ही आजोबांच्या वंशातील थेट वारसदार नाही आणि हिंदू वारसा हक्क अधिनियम 2005 मध्ये नातवंडांसाठी असा कोणताही जन्मसिद्ध हक्क प्रदानच केलेला नाही. या कायद्यानुसार मुलगा आणि मुलगी यांना वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार आहेत, पण नातवंडांना तो हक्क थेट मिळत नाही. या निर्णयामुळे वारसा हक्काच्या दृष्टीने नातवंडांचे अधिकार कितपत आहेत यावर आता संपूर्ण स्पष्टता आली आहे. अशाच नवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट्स.